नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे करिअर मराठी यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओत आपण अत्यंत महत्त्वपूर्ण वन लाइनर प्रश्नसंच पाहणार आहोत। या व्हिडिओतील सर्वच प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, नानासाहेब पेशवे यांनी 1857 क्रांतीच्या वेळेस कुठे वास्तव्य केले होते? याचं योग्य उत्तर आहे नेपाळ। पुढचा प्रश्न आहे, द मेकिंग ऑफ महात्मा ही फिल्म कुणाच्या जीवनावर आधारित आहे? याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी। जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडले होते? याचं योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 1919। शहीद राजगुरू यांचे जन्मस्थान महाराष्ट्रात कुठे आहे? याचं योग्य उत्तर आहे खेड, पुणे। भारताचे प्रवेशद्वार कशाला म्हटले जाते? याचं उत्तर आहे मुंबई। ड्यूस शब्दप्रयोग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे टेनिस। ड्यूस हा शब्दप्रयोग टेनिस खेळाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात किंवा कुठे साजरा केला जातो? याचे उत्तर आहे नागालँड। भारतात सर्वप्रथम रेल्वे लाईनचे जाळे कोणाच्या कार्यकाळात टाकण्यात आले होते? याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। पुढचा प्रश्न आहे, जैन धर्मात एकूण तीर्थंकर किती झाले आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे 24। पुढचा प्रश्न आहे, कोसी नदीचे उगमस्थान कोठे स्थित आहे? याचे उत्तर आहे हिमालय, नेपाळ। जगप्रसिद्ध सांची स्तूप कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश। पुढचा प्रश्न आहे, प्रथम परमवीर चक्र विजेता कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मेजर सोमनाथ शर्मा। यांना मरणोपरांत 26 जानेवारी 1950ला हा पुरस्कार दिला गेला होता। महाभारतातील 100 कौरवांच्या एकमेव बहिणीचे नाव काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे दुश्शला। दिल्लीचा लाल किल्ला कुणी निर्माण केला आहे? याचं उत्तर आहे शहाजहां। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूट राजवंशाचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर आहे दंतीदुर्ग। 753 ईस्वीमध्ये राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, ओडिसातील प्रसिद्ध जगन्नाथपुरी मंदिराचे निर्माण कोणी केले होते? तर याचं उत्तर आहे नरसिंहदेव प्रथम। पुढचा प्रश्न आहे, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कुणी व केव्हा करण्यात आली होती? उत्तर होईल विलियम जोन्स 1784। पुढचा प्रश्न आहे, 1975च्या आणीबाणीच्या वेळी राष्ट्रपती कोण होते? तर उत्तर आहे फखरुद्दीन अली अहमद। 26 जून 1975ला ही आणीबाणी घोषित करण्यात आली होती। जगविख्यात नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कुणी केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुमार गुप्त। गुप्त वंशाच्या शासनामध्ये या विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर आहे लॉर्ड मेकॉले। बिग बँग थेअरी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रस्तुत केली आहे? उत्तर आहे जॉर्ज लिमेत्रे। पुढचा प्रश्न आहे, पांढऱ्या फॉस्फरसला कोणत्या द्रवात ठेवले जाते? याचं योग्य उत्तर आहे थंड पाणी। थंड पाण्यामध्ये पांढऱ्या फॉस्फरसला ठेवले जाते, यालाच पिवळा फॉस्फरस सुद्धा म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, बांगलादेशची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्नित आहे? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्याशी संलग्नित आहे। पुढचा प्रश्न आहे, देवगिरीला कोणत्या शासकाने राजधानी बनवले होते? याचं उत्तर आहे मोहम्मद बिन तुघलक। मोहम्मद बिन तुघलकने दिल्लीवरून आपली राजधानी देवगिरीला स्थलांतरित केली आणि त्याला दौलताबाद हे नाव दिले। पुढचा प्रश्न आहे, सरोजिनी नायडू कोणत्या राज्याच्या प्रथम महिला राज्यपाल होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। त्या उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या। पुढचा प्रश्न आहे, पानांचा हिरवा रंग कोणत्या वर्णकामुळे हिरवा असतो? याचे योग्य उत्तर आहे क्लोरोफिल। केंद्रीय तांदूळ संशोधन केंद्र कुठे स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कटक, ओडिसा। ओडिसा राज्यात केंद्रीय तांदूळ संशोधन केंद्र स्थित आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात कलम 61 कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती महाभियोग। पुढचा प्रश्न आहे, इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट 1969। पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला आहे? याचं उत्तर आहे जे जे थॉम्सन। तर हा होता महत्त्वपूर्ण प्रश्नांचा प्रश्नसंच।
प्रश्नसंच आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.